हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप झक्कास स्वागत आहे. ओके, या स्वागतानंतर काल परीक्षा झाली होती. झालीच ना. आता त्या परीक्षेवर बराच विचार विमर्श चालू असेल की हे असं असतं, हे तसं असतं, पेपर असा होता तसा होता, कमी मार्क जास्त मार्क, हे ते सगळं चालू असेल. परंतु याच्यावर किती दिवस विचार करणार हे पण महत्त्वाचं ठरतं. कारण पुढं वेळ आहे कमी. ठीक आहे, कारण कमी असतील जास्त असतील कशी का असणार मार्क पहा, पण ज्याला ते टार्गेट गाठायचे ना, जे तुम्ही ध्येय स्वप्न वगैरे पाहिलं होतं त्यासाठी पुढची पण स्टेप महत्त्वाची ठरते. त्यासाठी वेळ न घालवता या परीक्षेवर झालेल्या परीक्षेवर, कारण झालं ते झालं, त्याच्यावर काहीच नाही. आता जे झालं त्याच्यावरच तुमचा रिझल्ट येणार आहे. त्याच्यावर विचार विमर्श आत्ता नाही, पुन्हा करायला हवा. तो मेन्सचा काळ आहे ना आता, तर मेन्सवरच फोकस करायला हवं. त्याच्यामुळं आजपासूनच आपण एक सिरीज सुरू करत आहोत, जी गेल्या वर्षी पण सुरू केली होती. त्याचं नाव आहे FAW सिरीज, म्हणजे काय, फ्री आन्सर रायटिंग सिरीज. तर हे सीझन 2 असेल 2024चं. आणि मग याची जी थोडक्यात माहिती आहे ती आपण पाहूया. तर सुरुवात आहे आजपासून, म्हणजे 17 तारखेपासून, आणि शेवट असेल जुलैच्या एंडिंगपासून. त्याच्यानंतर क्लासेस वगैरे असतात, म्हणजेच मराठी साहित्य वगैरे क्लासेस यांची बॅच सुरू होत्या, अगोदरच सुरू होईल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून पण जाईल. तरी पण या चांगल्या काळामध्ये आपण, म्हणजे जो फ्री काळ आहे माझ्यासाठी, त्यासाठी आपण फ्री आन्सर रायटिंग सिरीज सुरू करत आहोत. तर याच्यामध्ये काय असेल तर मुख्यतः आठवड्यातून तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील. 2 असतील लिटरेचर म्हणजे आपल्या साहित्यावर, आणि 2 असतील नैतिक इथिक्सवर. त्याच्यामध्ये एखादा प्रश्न हा केस स्टडीचा असेल. अशा प्रकारे हे आठवड्यामधून 4 तुम्हाला प्रश्न दिले जातील, ज्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. तर ते लिहिण्यापूर्वी अगोदर तो टॉपिक वाचायचा, त्याच्यानंतर लिहायचा आहे. असं नका करू डायरेक्ट लिहायला, ठीक आहे. तर त्याचा शेड्यूल खाली आहे, तर ते तुम्ही पाहायचं आहे. परंतु हे जरूर करा की कुठलंही उत्तर लिहिण्या अगोदर त्याचा अभ्यास असावा. त्याच्यामुळे तर 1 दिवसाआड ते प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील, ठीक आहे. मग ते उत्तर लिहिल्यानंतर ते तुम्ही स्वतः चेक करायचे आहेत, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. आणि मग पुन्हा ते स्वतः चेक केल्यानंतर पुन्हा मी जे सॅम्पल उत्तर अपलोड करेन, किंवा मी तुम्हाला जे समजावून सांगेल दर आठवड्याला, म्हणजे रविवारी, तर तिथं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. अथवा नाही समजलं तर तुम्ही मला टेलिग्रामवरचे म्हणजे सेंड करा, मी तुम्हाला त्याच्यावर चेक करून फीडबॅक वगैरे देईन. ओके, तर मग हा जो कार्यक्रम आहे FAW सिरीज, हा जो प्रोग्राम आहे तो सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी तुम्हाला प्रश्न दिले जातील, आणि रविवारी त्याचं उत्तर म्हणजे यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त एवढंच की जसं अगोदर म्हटलं की अभ्यास करूनच हे उत्तर लिहा, नाहीतर ते निराशा वगैरे वगैरे येत राहते. आणि हे करत असताना तुम्ही खालच्या गोष्टी वाचू शकता, जे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की हा जो काळ आहे उत्तर लेखनाचा, त्याच्यामध्ये थोडेसे आत्तापासून जर हात चालवलं तर मे बी जर तुम्ही ही प्री जर क्रॅक झाला तर त्याच्यामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. ओके, तर त्यासाठी हा जो उत्तर लेखनाचा वेळापत्रक आहे तो खाली दिलेला आहे, पहा, आहे ना. 17 तारखेपासून 17ला कोणता आहे, 19ला कोणता आहे वगैरे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, लिटरेचर आणि हा नैतिकता म्हणजे इथिक्सचे जे प्रश्न आहे, प्रश्नाचे जे टॉपिक आहे ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर आपलं हे सगळं काही चालेल 28 तारखेपर्यंत. 28ला शेवटचं लेक्चर असेल त्याच्यामध्ये, म्हणजे हे सगळं काही, ठीक आहे. तर तुम्ही याचा जरूर फायदा घ्या, आणि आपली जी लेखनकला आहे त्याला थोडंसं, म्हणजे आपण म्हणतो, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि रेफरन्ससाठी तुम्ही अगोदरची जे सीझन आहे ते सुद्धा पाहू शकता, ठीक आहे. तर ऑल द बेस्ट. इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.